ठाणे शहराच्या वाढत्या विस्ताराला पूरक ठरत घोडबंदर वाघबीळ येथे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे अत्याधुनिक नाट्यगृह राज्यातील सर्वात मोठे ठरणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात मुख्य सभागृह व बाल्कनीसह प्रशस्त आसन व्यवस्था असेल। तसेच 2000 चौरस मीटरचा प्लाझा, पार्किंग, लिफ्ट, एस्कलेटर, दिव्यांगांसाठी सुविधा आणि बँक्वेट हॉल यांचा समावेश असेल। पुढील 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं। उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे। आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे। आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात। खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं। काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली। आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतो।